नमस्कार 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 पराईकर. कसं काय सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याचसोबत तुम्हाला सगळ्यांचं माझ्या म्हणजे डॉक्टर प्रसाद खांडेकरांच्या मनशांती केंद्रात सहर्ष स्वागत आहे. म्हणजे सध्या आपल्या धकाधकीच्या जीवनात टेन्शन एवढं वाढलंय की आपलं मानसिक स्वास्थ्यच बिघडलंय आणि हे मानसिक स्वास्थ्य आपल्याला परत मिळावं, मनाची शांती मिळावी म्हणून निसर्गाच्या कुशीत मी हे माझं मनशांती केंद्र वसवलंय. इथे लोक येतात, मला त्यांचे टेन्शन सांगतात, मी त्यांच्यावर उपचार करतो आणि हे टेन्शन मुक्त होऊन इथून निघून जातात. बघूया आज कोण आलंय. पुढचा पेशंट पाठवा. ओ या होणार बालिके, सगळं होणार. आधी स्वतःला आणि स्वतःच्या इंग्रजीला दोघांनाही शांत कर. एक मिनिट, मला सांगा डॉक्टर प्रसाद खांडेकर यांचं तणशांती केंद्र हेच आहे का? बालिके ते तणशांती केंद्र नाहीये, मनशांती केंद्र. ओ पण मग ते निसर्गाच्या कुशी. निसर्ग हे कोणा पुरुषाचं नाव नाहीये बालिके. निसर्ग म्हणजे हा आपल्या आजूबाजूला जो वसलाय हिरवागार निसर्ग. ओ नटुरे. नटुरे एने चुआरी नटुरे. बालिके तुझं फुटुरे उज्ज्वल आहे. बोल 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 बोल, काय त्रास आहे? डॉक्टर डॉक्टर मला ना खूप असं खुदू खुदू वाटतंय. बालिके नीट आठव, खुदू खुदू नसेल, वेगळं काहीतरी वाटत असेल. हा डॉक्टर मला ना असं खूप असं दुखू दुखू वाटतंय. दुखू दुखू पण नाही, दुःखी दुःखी वाटत असेल. दॅट इज दॅट. मला ना खूप दुःखी दुःखी वाटतंय. डॉक्टर माझ्या आयुष्यात काही ज्यूसच राहिला नाहीये. म्हणजे माझ्या आयुष्यात काही रसच राहिला नाहीये. माझं आयुष्य एकदम विमान झालंय, प्लेन झालंय. कळतंय तुझं बोलणं, कळतंय मला. डॉक्टर मला कळतच नाहीये मी कोणावर टुरूस ठेवायचा, कोणावर टुरूस नाही ठेवायचा. बालिके तू माझ्यावर टुरूस ठेवू शकतेस, ट्रस्ट मी. माझ्यावर टुरूस ठेव. धन्यवाद डॉक्टर. बोल बालिके बोल. डॉक्टर मला ना माझ्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी ना असं प्रेस करून टाकलंय. नाही, हे माझ्याही आखलना पलीकडचं. नक्की काय बोलायचं बालिके तुला? प्रेस केलंय म्हणजे मी आपलं असं एका कोपऱ्यात बसतो देवदास सारखं, आपल्या सगळे असं काही बोलत नाहीत, निगेटिव्ह बोलतात, कोणीच आपल्याशी काही चर्चा करत नाही. बालिके त्याला डिप्रेस म्हणतात. दॅट इज दॅट. प्रेसच्या आधी डी लेवल का डॅडी येणार आहेत. तेच मला ते डिप्रेस वाटतंय. डॉक्टर प्लीज, डॉक्टर प्लीज माझी डिलिव्हरी करा. काय करा? डिलिव्हरी, मोकळी करा मला यातून मोकळी करा. इंग्लिश नाही येत तर थोबाड बंद ठेव बालिके. हे मनशांती केंद्र आहे, पण मॅटर्निटी होम आहे. नो डॉक्टर प्लीज काहीतरी करा मला. योग्य ठिकाणी आलीस. माझ्या मनशांती केंद्रात तू आलीस, योग्य ठिकाणी आलीस बालिके. माझ्या मनशांती केंद्रातल्या उपचारांच्या सहाय्याने तू तुझ्या संकटांवर विजय मिळवशील. विजय? साधारण वर काय विजयचं? नाही बालिके, विजय म्हणजे तसं नाही. लढाई जिंकल्यावर आपल्याला काय मिळतं? एक राज्य आणि 2 राण्या. कुठे शिकलीस? इथे. इथे काय? इथे
विक्ट्री मिळते ना त्याच्याबद्दल बोलतोय मी. ओ दॅट विजय. हा. ओके ओके. हा. तू तुझ्या सगळ्या संकटांवर सगळ्या प्रॉब्लेम्सवर विजय मिळशील. ओके. पण त्यासाठी मी सांगेन तसं करावं लागेल. तुम्ही फक्त सांगा. पुढचे 5 दिवस हा. माझ्या मनशांती केंद्रात तुला वास्तव्य करावं लागेल. ओ 4 night 5 days पॅकेज. पिकनिकला आलीस. मला 4 night 5 days. बालिके या वास्तव्या दरम्यान तुला मौन व्रत धारण करावं लागेल. काय करावं लागेल? मौन व्रत म्हणजे तोंडातून एक चकार शब्दही काढायचा नाही. काहीच बोलायचं नाही. हू किंवा चू सुद्धा करायचं नाही. हू पण करायचं नाही. तू पण करायचं नाही. म्हणजे कोणाशी नाही बोलायचं. पण मग डॉक्टर मी कणले तर चालेल का? कणले तर म्हणजे म्हणजे मी बालिके असं केलं तर चालेल का? पण का कणायचंय तुला? कारण डॉक्टर माझेच ओठ माझ्याच ओठाला लागलेले मला नाही आवडत. म्हणजे मी किती दिवस असं बसायचं डॉक्टर? मला बोलायला आवडतं, मला मोकळी व्हायला आवडतं. मी खूप भाडवी आहे ना. बालिके तू भाडबी नाही, तू 1 नंबरची. असू दे बालिके, जराही बोलायचं नाही. अगदी वेळ पडली तर आपण तुझ्या तोंडात कापसाचा बोळा कोंबू. मग त्यापेक्षा मला तुम्ही मूंग द्या ना. म्हणजे मी मूंग गिळून गप्प बसीन. सांगतो ते कर आता. ओके. मला सांग बालिके, हा. आपलं मन अशांत का असतं? कारण आपल्या गरजा. माणसाचं पोट कधीच भरत नाही. तो नेहमी सतत हव्यासाच्या पोटी मागे 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 पळत असतो. आय नो. त्यामुळे आपण आपल्या प्राथमिक गरजा ठरवल्या पाहिजे. हा. मला सांग तुझ्या 5 प्राथमिक गरजा कोणत्या आहेत? आहेत गरजा आहेत. माझी पहिली प्राथमिक गरज म्हणजे अंधार. खाओ ब्लॅक आउट. अंधार? हो, मला अंधारात राहायला आवडतं. कारण मी आजपर्यंत खूप लाईमलाईट मध्ये जगली. आता मला अंधार पाहिजे. आणि माझी दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गरज म्हणजे डबल बेड. बस झालं, पुढचं नको काय. नाही, मला सांगू द्या डॉक्टर. काय ना, माझ्या घरी ना एक सिंगल बेड आहे. मग मी त्याच्यावर अशी झोपते ना तर मला विचित्र विचित्र ड्रीमिंग येतात. मग मी अशी करवट बदलली की मी खाली पडते. मग मी डबल बेड असेल तर मी डबल बेड. नको 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 बालिके, तुझ्या 2 गरजांवर पुढच्या गरजांचा अंदाज आला. तिसरी गरज नको, राहू दे त्या गरजा. ते मरू दे, सोडू दे. मला सांग, तुला असं अशांत अशांत कधीपासून वाटतंय? प्रशांत बरोबर ब्रेकअप झाल्यापासून. अच्छा, म्हणजे प्रेम प्रकरण आहे. तर कधी कोणावर निस्सीम प्रेम केलंयस? केलंय ना. मी निस्सीमवर प्रेम केलंय. मी शरदवर प्रेम केलंय. मी सराबजीतवर प्रेम केलंय. मी जॉर्जवर प्रेम केलंय. मी चिंग चँगलीवर पण प्रेम केलंय. चांगली? चिंग चँगली चायनीजची गाडी होती त्याची. चायनीजच्या गाडीवरच आमच्या दोघांची सूप जुळली. तो मला मंचाव सूप बनवून द्यायचा. पण माझा मंचाव प्यार मला कधी मिळालाच नाही डॉक्टर. बालिके मी तुटली, मी चूरचूर झाली. बालिके, तुझं प्रेमात ब्रेकअप नाही झालंय, नाही प्रेमात चोकअप झालंय. मग मी आता काय करू डॉक्टर? हरकत नाही बालिके, मी तुला काही उपचार सांगतो, ते माझ्या मागोमाग करायचे. हा, हा. सर्वप्रथम बालिके डोळे बंद कर. हा. केलेस? आणि तुम्ही काही गंमत केलीत तर? गंमत करायला आलोय मी इथे. गंमत करायला आलोय. डोळे बंद कर. तुम्ही गुदगुल्या केल्या तर? काय अस्वल आहे? अस्वल आहे? Once more. डोळे बंद कर. नको, तुम्ही माझी पर्स चोरून नेली तर? आणली आहेस? पर्स आणलीस, मग काय चोरणार आहेस? बरं, डोळे नको बंद करू, डोळे उघडे ठेव. काय करायचे काय पण? डोळे बंद नको करूस, डोळे उघडे ठेव आणि माझ्या डोळ्यात बघ आणि सांग काय दिसतंय. मेरी आंखों में मत झांको, प्यार हो जाएगा, प्यार हो जाएगा. मेरी आंखों में मत झांको, इस प्यार से मेरी तरफ ना देखो. प्यार हो जाएगा. टिडिंग 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 टिडिंग. या ना, तुम्ही पण करा ना. या टिडिंग टिडिंग. हे काय करायला लावतोस मला? करा ना. मनशांती घेतो हे करायला आलं मी. आय एम जस्ट किडिंग किडिंग.
मी थोडा फोन केला. ते मरू दे, डोळ्यांचं मरू दे. आपण फोन की श्वसनाचा व्यायाम करूया. कसला? श्वसनाचा. ओ ब्रीदिंग एक्सरसाइज. कुठला एक्सरसाइज आहे? ब्रीदिंग एक्सरसाइज असं म्हणतात त्याला. दॅट इज दॅट. मी रेडी आहे. एक दीर्घ श्वास घे. तीव्र श्वास घ्यायचा. दीर्घ श्वास घे. तीव्र दीर्घ तीव्र दीर्घ. तीव्र. ठीक आहे, दीर्घ घे. दीर्घ श्वास घे. दीर्घ. किडिंग किडिंग फडकी फाणकन देणे आता. दीर्घ श्वास घे आणि सोड. दीर्घ श्वास घे, सोड. दीर्घ श्वास घे आणि सोड. हा कुठला प्रकार आहे श्वास घेण्याचा? आवाज कशाला काढतेस? ते होतंय तसं डॉक्टर. असं कसं होतंय? मी कधी काय लगे उगाच नाही काय करत. साधा सोप्पा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा. झालं की नाही? अगं तुझ्या नादी लागून मी करायला लागलोय. सेम पिन सेम. बस चालू. मरू दे, तो श्वासनाचा व्यायाम जाऊ दे, ते पण नाही करायचं. ओके. एक साधा सोपं करूया आपण. आपण या जगात या विश्वात का आहोत? आपल्या या शरीरामुळे. त्यामुळे आपण इतरांना जेव्हा धन्यवाद बोलतो तसं आपण आपल्या शरीराला सर्वप्रथम धन्यवाद बोललं पाहिजे. कळलं? आपल्या शरीराचे आभार मानले पाहिजे. ओके चालेल. पण डॉक्टर ऍक्च्युली आभार मानण्यासारखे खूप सारे अवयव ऑलरेडी आहेत माझ्याकडे. मला सांगा मी नेमक्या कुठल्या अवयवापासून सुरुवात करू? डोक्यापासून कर. ओके. हे डोक्यानो धन्यवाद. तुम्ही आहेत म्हणून मी हा तुर्रा लावू शकते. नाही तर मला तुर्रा इथे लावावा लागला असता. मग मी कोंबडी झाले असते. डोक्याचा वापर फक्त हे तुर्रा लावायला? त्या पोपटाचं घरटं बांधून आलीस तर डोक्याचा वापर कशाला आहे? आठवणी कुठे साठवतेस? हिते ते बोल ना. हे डोक्यानो धन्यवाद. तू आहेस म्हणून रम्याने मारलेली पहिली मिठी मला आठवते. एवढ्याच आठवताय? फक्त मिठा आठवतायत, बाकी विचार कुठून करते? इथून पुढे जात. पुढे जा. हे होटाडो. हा याच्यात राहिले घे. मध्ये काय नाही. मग हाय हे कानानो धन्यवाद. तुम्ही आहेत म्हणून मी त्याच्यात बोट घालू शकते. हा काय वापर आहे कानांचा? ऐकतेस कुठून मग? काना नाही. ते बोल ना. हे कानानो धन्यवाद. तुम्ही आहेत म्हणून मी त्याच्यातून ऐकू शकते, म्हणून मी त्याच्यात बाली घालू शकते. पुढे बोल. हे डोळ्यानो धन्यवाद. तुम्ही आहेत म्हणून मी तुम्हाला डोळा मारू शकते. डोळ्यांचा उपयोग फक्त डोळे मारायला आहे? बघतेस कुठून मग? इथून. ते बोल. हे डोळ्यानो धन्यवाद. तुम्ही आहेत म्हणून मी तुम्हाला बघू शकते. चल पुढे चल. हे नाकानो धन्यवाद. तुम्ही आहेत म्हणून मी त्याच्यात चष्मा लावू शकते. नाही तर मी चष्मा इथे लावले. येडे, नाकाचा उपयोग फक्त चष्मा लावण्यासाठी आहे. दुसरा उपयोग पण आहे ना. ते बोल. हे नाकानो धन्यवाद. तुम्ही आहेत म्हणून मी वास घेऊ शकते. श्वास घेऊ शकते. बोल पुढे बोल. हे होटानो धन्यवाद. तुम्ही आहेत म्हणून मी त्याच्या लिपस्टिक लावू शकते. नाही तर मला लिपस्टिक इथे लावावी लागली असते. अगं ती लिप वर लावतात म्हणून त्याला लिपस्टिक म्हणतात. खाली इथे हनुवटी लावलं तर हनुवटी स्टिक बोललं नसतं. पुढे बोल. हे पाठीनो धन्यवाद. तुम्ही आहेत म्हणून मी त्याला खांजवू शकते. भिंतीला अशी खांजवू शकते. काय वापर आहे? बघा खाजवून मजा येते. पुढे बोल. हे पाठीनो धन्यवाद. तुम्ही आहेत म्हणून तुम्ही सतत
आता जरा पुढे बोलला तर सामने येऊन फणकर वाजून आता. हे हातानं धन्यवाद, हे उजव्या हाता धन्यवाद, तू आहेस म्हणून मी त्याच्याने जेवू शकते. हे डाव्या हाता धन्यवाद. तू आहेस म्हणून मी टाळ्या वाजवू शकते. नोटी ते राहू दे, तू पायांपासून सुरुवात कर आता.